गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो कसे आहात तुम्ही सगळे? बरे ना? बरेच पाहिजे. सो कालचा ब्लॉग आय होप तुम्ही बघितला असेल. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून तुमच्यासाठी चांगले चांगले आणि खूप जास्त एंटरटेनिंग ब्लॉग मी घेऊन येणार आहे. तुम्ही फक्त वेट करा, खूप मस्त मस्त ब्लॉग येणार आहे. सो आता मस्तपैकी सकाळ झाली आहे. मी उठलो होतो 5 वाजताच, पण आज जरा ब्लॉग उशिरा चालू केला कारण की थोडंसं काम होतं मला. तुम्हाला तर माहिती आहे मी एकटाच राहतो, त्यामुळे मला थोडं माझं सगळं काम करावं लागतं. सो त्यासाठी मी आज ब्लॉग केला आहे किती 6 वाजता चालू केला आहे. सो काल तर मी तुम्हाला मस्तपैकी पुणे दर्शन केलं, तर सगळं दाखवलं की मी कुठे कुठे जातो, काय करतो. सो आज आपण बघूया आपल्याला कुठलं लोकेशन पडतं आणि आपण कुठे जाणार आहे. मस्तपैकी तुम्हाला घेऊन जातो, तिकडं मस्त सगळं तुम्हाला दाखवतो, काय काय करणार आहे, कसं कसं करणार आहे. आणि हो गाई, आज एक आहे की आज मी जाणार आहे डीमार्टला. सो तुम्हाला मी डीमार्टचा पण ब्लॉग दाखवेल. हालांकी डीमार्टमध्ये शूट नाही करून देत, पण दाखवणार आहे कारण की थोडंफार सामान माझं संपलेलं आहे घरी. सो ते मला भरायचं आहे. आणि बाकी काही नाही, मस्तपैकी 6 वाजलेले आहेत. वातावरण इतकं मस्त झालं, पण काहीच गरम खूप होतं आहे. तुम्ही तर बघताय ना, बाहेर खूप जास्त ऊन आहे गाईज. माणसं निघतच नाही आहे बाहेर. मला तर मम्मी इतकी ओरडली आहे ना गाईज. मम्मी म्हणते की हा जॉब सोडून दे, नको करू हा ट्रॅव्हलिंगचा जॉब. पण बरोबर आहे, पण गाईज काय करणार, तर जॉब भेटत नाही आहे ना जास्त करून. सो त्यासाठी मी करतो आहे. ती शेवटी मम्मी असते ना गाईज, कारण की उन्हामुळं खूप जास्त लोकांना त्रास होतो, खूप जास्त हेल्थ इश्यू होते ते, नाही का. सो त्यासाठी पण मी करणार आहे. काही नाही होत, बिंदास राहायचं. मी तर तसंच करणार आहे. मी तर बिंदास राहतो, बिंदास पाहिजे ते करतो सगळं मस्तपैकी. आणि हो गाईज, मी तर आज वर्कआउट नाही करणार आहे कारण की इतकं गरम होतं आहे ना गाईज. 5 मिनटं जरी फॅन बंद केलं ना, तर नुसता घाम येतो. काही समजत नाही आहे काय करू. सो त्यासाठी आज मी काय वर्कआउट नाही करणार. मस्त मी उठलो सकाळी 5:30ला. मी माझं मेडिटेशन वगैरे सगळं केलं. मेडिटेशन केल्यानंतर जे सुख भेटतं ना गाईज, पूर्ण माइंड रिलॅक्स होऊन जातं आणि दिवसभराचं काही टेन्शन नाही राहत. बॉडी ॲक्टिव्ह राहते, माइंड तर खूप ॲक्टिव्ह राहतं, खूप जास्त ॲक्टिव्ह राहतं. सो त्यासाठी मी मस्तपैकी आता थोड्या वेळाने फ्रेश वगैरे होणार आहे. आणि हो गाईज, आज मी नाश्त्याला काय ओट्स खाणार नाही आहे. आज थोडी माझी इच्छा झाली, खिचडी करणार होतो मी. सो मी त्यासाठी मस्तपैकी बटाटे उकळायला लावले. मी तुम्हाला दाखवतो. मस्तपैकी मी ह्याच्यामध्ये बटाटे उकळलेत कारण की खिचडीमध्ये बटाटे टाकले जातात ना. आणि हे बघा खिचडी मस्तपैकी रात्रीच मी भिजत घातली आहे. साबुदाणा, मस्त साबुदाण्याची खिचडी करणार आहे आज. तुम्ही म्हणत असताल की काय अचानक खिचडी, कारण की मला खिचडी खूप आवडते गाईस. स्वतःसाठी मी मस्तपैकी खिचडी वगैरे खाणार आहे. आणि चहा तर मी पित नाही, सो कॉफी करणार आहे मस्तपैकी. आणि कॉफी तर मला लय आवडते गाईस, स्ट्रॉंगवाली. जास्त करून मी पिलो तर मी चहा वगैरे पितो. कुठं तरी बाहेर गेलो तर मित्रांसोबत वगैरे आळस आला तरच चहा पितो, नाही तर मी चहा वगैरे तर पित नाही गाईस, कारण की चहा चांगला नसतो. मस्तपैकी चहा वगैरे पिणार मी, नाश्ता करणार. आणि आज मस्तपैकी आपण कुठे जाणार आहे हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगेन, कारण की तो मला टास्क पडतो ना ऑफिसच्या तर्फे. व्हॉट्सअपला मला तो टास्क पडतो, मग मी तुम्हाला सांगणार की आपल्याला जायचं आहे कुठं नक्की, आहे का नाही. मस्तपैकी जाऊया, फिरूया आपण. आणि मी तुम्हाला पण दाखवतो की आज कुठे जाणार आहे, काय काय करणार आहे. मस्तपैकी एन्जॉय करूया. ओके. सो थोड्याच वेळात भेटू आपण परत. मी मस्त थोडंसं माझं काम करून घेतो, आवरून घेतो मी, आणि मग तुम्हाला भेटतो. आणि मला सजेस्ट करा गाईज की आज मी कुठला ड्रेस कोड घालूया, कारण की मी जीन्स आणि मोस्टली स्वेटच वापरतो, कारण की तुम्हाला तर माहिती आहे बाहेर लय ऊन आहे, पूर्ण बॉडी टॅन पडून जाते. सो त्यासाठी मी शर्ट रिअली घालतो, जास्त घालत नाही मी शर्ट. माझ्याकडे जास्त शर्ट पण नाही आहे कारण की मला आवडत नाही शर्ट घालायला. सो मी घातला तर स्वेटच घालतो, नाहीतर मी हे घालतो स्वेट. सो मस्तपैकी आता फ्रेश होऊया चला.
बाहेरचं वातावरण दाखवतो तुम्हाला. या तुम्ही म्हणत असताल की एवढं गरम होतं आणि तरी पण तू गॅलरीची खिडकी वगैरे बंद करतो. कारण की मी का करतो, काहीच तिकडनं खूप जास्त मच्छर वगैरे आणि मोस्टली जास्त करून ते कबूतर खूप आहे आमच्या या बिल्डिंगमध्ये. सो ते कबूतर तर घरातच येतात डायरेक्ट. सो त्यासाठी मी ती खिडकी वगैरे बंदच ठेवतो. आणि आहे एक सेफ्टी डोअर पण खिडकीच्या मागे, ते कधीतरी लावलं तर, नाहीतर मी मोस्टली उघडतच नाही कारण की मला आवडतच नाही. त्यामुळं मी काय करतो, बंदच ठेवतो खिडकी आणि आपला फॅन आहे. सो गाईज, आता मी मस्तपैकी कपडे वगैरे माझे धुतलेले आतमध्ये घेतले. मी ते आवरतो, फ्रेश वगैरे होतो, तयार होतो आणि मग तुम्हाला भेटतो. सो मित्रांनो, मस्तपैकी मी फ्रेश वगैरे झालेलो आहे. आता नाश्ता पण केलेला आहे. मी खिचडी वगैरे करून घेतली आहे. मी तो व्लॉग टाकला नाही कारण की मी एकटाच असतो, तो फोन कुठं ठेवणार काय, म्हणून पटकन खिचडी वगैरे केली आहे. नाश्ता पण माझा करून झालेला आहे आणि मस्तपैकी आता तयार व्हायचं आहे. आज आपल्याला 4 ठिकाणी जायचं आहे. सो कुठे कुठे तुम्हाला दाखवलंच मी व्लॉगमध्ये. आणि मला काम तर पडलेलं आहे, पण आता फक्त मस्तपैकी तयार होतो, कपडे वगैरे घालतो मस्त छान. त्याच्या पहिले या तुम्हाला दाखवतो खिचडी केलेली. हे बघा गाईज, या खायला खिचडी सगळी. बघा कशी केली, मस्त ना. तुम्ही विचार करत असताल की ह्याला खिचडी पण बनवायला येते. सो गाईज, मला सगळंच बनवायला येतं. असं नाही आहे, सगळं म्हणजे काय, फक्त थोडंफार नाही का, आपलं जे आपल्याला टेम्पररी खायला भूक भागते ते म्हणजे मॅगी वगैरे सगळं. सो तुम्हाला सांगा काय काय बनवायला येतं मला. आणि तुम्ही एकटे असले की तुम्ही काय काय, आणि एकटा असलं ना राहिला आपण की आपल्याला सगळंच करावंच लागतं हाताने. सो मी सगळंच करतो, कपडे वगैरे धुणं, जेवण करणं, रात्रीचं जेवण करणं, सगळं माझं तर रुटीन मी तुम्हाला सांगितलं. आता मस्तपैकी आपण बाहेर वगैरे जाऊया, कामाला जाऊया, तुम्हाला दाखवतो मस्त. तुम्ही पण बघा मस्त. आजचा स्पेशल डिश होती खिचडी. सो तुम्ही खाताना मला दाखवायचं होतं, पण ते काय झालं, आता मला इतकी भूक लागली होती गाईज. सो मी पटकन खाल्लं आणि मला त्यात ध्यानच राहिलं आहे की दाखवायचं आहे. सो मी त्यासाठी मी जास्त दाखवलं नाही. सो चला आता मस्तपैकी तयार होऊया आणि आपण निघूया जॉबला. सो तुम्हाला भेटतो मी बाईकवर. सो चला मित्रांनो, मस्तपैकी मी तयार वगैरे झालो आहे. आता आपण निघूया आपल्या जॉबला. बघू शकता आउटफिट माझा, मस्तपैकी तयार झालो आहे. आणि आता पटकन आपण निघूया, गाडीची चावी वगैरे घेऊया, बाईकला किक मारू, सटकन निघू. मी तुम्हाला पुढचं सगळं ब्लॉगमध्ये दाखवतो कारण खूप उशीर झाला आहे. मला लोकेशन पण आले जिथं जायचं तिथं. सो पटकन निघूया आपण. हां ठीक आहे. सो चला मित्रांनो, लय वेळ झाला. ही आपली गाडी, सगळी गाडीला चावी लावूया. काहीच मी आत्ता हायवेला आहे. इतकं जास्त ऊन आहे, तुम्ही बघू शकता. मला दाखवतो, इतकं ऊन आहे गाईज. आत्ता मी मांढरीमध्ये आहे. खूप जास्त ऊन आहे, खूप जास्त. अजून मला किती लांब जायचं आहे, अजून मला 3 किलोमीटर लांब जायचं आहे. खूप जास्त ऊन आहे गाईज. फायनली आपण पोचलेलो आहे इथे. तो बघू शकता किती ऊन आहे. आता आपल्याला वरती जायचं आहे. मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहे. आता मस्त आपण वरती जाऊया, बघूया. आता आपण फायनली हे घेतलेलं आहे. हे घेण्यासाठी आपण 24 किलोमीटर लांब विचार करायचा, अजून लांब जायचं आहे. बघूया कॅनोसी घेण्यासाठी एवढं लांब जायचं. विचार करा, 24 किलोमीटर या कॅनोसीसाठी. ते विचार करा किती लांब येतो, 24 किलोमीटर. आता दुसरा टास्क आपण टाकायला सांगितलं आहे सरांना. सो सर दुसरा टास्क टाकणार आहे. तोपर्यंत आता वेट करू. मी इथंच आहे पार्किंगमध्ये गाडीपाशी. गाडी ऑन करून घेऊया. आता मला टास्क तर येणार आहे गाईज. मला तुम्हाला गाडीवरती दाखवता येत नाही आहे. सो त्यासाठी तुम्ही प्लीज करू नका, कारण की गाडी चालवताना मला ते फोन धरून ब्लॉग शूट करता येत नाही. सो प्लीज ब्लॉग एंडपर्यंत बघा. मित्रांनो, मला दुसरा टास्क पडलेला आहे आणि तो किती लांब आहे बघा. 5 किलोमीटर अजून मला लांब जायचं आहे. सो बघू शकता. सो आता आपण निघूया दुसऱ्या टास्ककडे.
सो चला. सो मित्रांनो आपण निघालेलो आहे. आता आपण चाललो आहे 5 किलोमीटरला मांजरीमध्येच आहे. तो ट्रॅफिक नाही पण ऊन बघा तिथे ऊन बघू शकतो. खूप जास्त ऊन आहे. तर मी जसं जमन तसं शूट करतो आहे. तर प्लीज समजून घ्या गाईज. मित्रांनो आता आपण बघू शकता तरी पण चाललं आणि ब्लॉग तसे गाईस तुम्ही ऊन बघू शकता किती आहे. आणि मी इथं आलो होतो. हे माझं लोकेशन होतं बघू शकता. आता मी निघतोय गाडीला चावी लावून. चल तर मी निघालेलो आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी. तसे माझं काम गाईज आत्ताशी माझं काम झालं आहे आणि आता मी निघालो आहे. सो बघू शकता किती ऊन आहे काय. खूप जास्त ऊन आहे. हो खूप जास्त ऊन आहे. खूप जास्त ऊन आहे गाईज बघू शकता. लय जास्त. आणि मी इथंच थांबलो आहे बाजूला. लय जास्त लय म्हणजे लय जास्त ऊन आहे आज. आणि मी मांजरीमध्ये आहे. आता निघालो इकडे. मला तास पडला की मी निघालो. सो गाईज मी निघालेलो आहे. मला 24 किलोमीटर लांब जायचं आहे. आता खूप मोठा टास्क पडला आहे. सो तुम्ही बघू शकता आता मी निघालो आहे. आता मला तिथं जायला 1 तास तरी लागेल. आणि मला जसं जमन तसं मी शूट करतो आहे गाईज. कारण की मला शूट केलं की हे बघा मी गाडी चालू नाही शकत आहे. सो प्लीज कंटिन्यू बघा माझा ब्लॉग. जसं जमन तसं दाखवाल मी सगळं तुम्हाला. प्लीज गाईज. ओके सो भेटूया लोकेशनवर जाऊ. मित्रांनो तर माझं काम झालेलं आहे. आता मी चाललो आहे घरी. सो बघू शकता आज दिवसभर तुम्ही माझ्यासोबत फिरला आहे. तर तुम्हाला मी दाखवतो अजून की माझ्या घरी जायचा रूट किती लांब आहे. पूर्ण दाखवू नाही शकत. जेवढं दाखवू शकतो तेवढं दाखवतो. फक्त तुम्ही येईपर्यंत बघा. हे बघा मित्रांनो हा घरी जायचा रूट आहे माझा. पूर्ण हायवे. ऊन बघा किती आहे गाईज. फक्त ऊन. असंच काम मला दिवसभर करावं लागतं फुल ऑन. आणि तरी पण मी ब्लॉगिंग नाही सोडत. मी तुम्हाला जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि मी ते दाखवतच राहील जेवढं होईल तेवढं. बघू शकता गाईज ऊन बघा. म्हणून मी टोपी आणि पूर्ण मास्क वगैरे रॅपअप होऊन जातो. कारण की 2 व्हीलरवरती मला जॉब आहे माझ्या 2 व्हीलरवरचा. तर मला करावं तर लागलच. बघू शकता हे बघा फुल ऊन आहे गाईज फुल. आणि मी गाडीवर चाललो. आता बाकीचं तुम्हाला लोकेशनवर गेल्यावरती दाखवतो. सो मित्रांनो फायनली मी घरी आलो आहे. पूर्ण दिवस ट्रॅव्हल करून फुल वैतागलो आहे. सगळं काम झालं सगळे डॉक्युमेंट वगैरे जमा करून मग मी घरी आलो मस्तपैकी. आणि घरी येताना म्हणलं काहीतरी खायला घेऊन यावं. तर कोल्ड्रिंक आणि समोसे खायला आणल्यात. सो या तुम्ही पण खायला. आणि आजचा ब्लॉग जर गाईज तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट जरूर करा. आणि असेच ब्लॉग इंटरेस्टिंग येत राहणार. डेली येणार. फक्त ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तो खूप जास्त धमाल होणार आहे. सो तुम्ही उद्याच्या ब्लॉगची वेट करा बस. आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट जरूर करा. बाय.